नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उद्यापासून सुरू होणार आहे श्रावण महिना. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना देवताची भक्ती, व्रत आणि तपस्याचा महिना मानला जातो. 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना चालू होणार आहे. 23 ऑगस्टला 2025ला संपणार आहे. श्रावण महिना आपण सर्वजण शुद्ध, सात्विक आणि सावळ्यात या नियमात पाळला जातो. आषाढी एकादशी पासून विष्णुदेव निद्रा अवस्थेत जातात. संपूर्ण सृष्टीचा भार हा भगवान महादेवांवरती असतो. म्हणून श्रावण महिन्यात भगवान महादेव खूप जागृत असतात. श्रावण महिना हा अत्यंत प्रिय भगवान महादेवांना आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सगळीकडे वातावरण आनंदाचं आणि प्रसन्नतेचं असतं. श्रावण महिन्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने जप, तप, वेगवेगळे ग्रंथ वाचतो. त्यातले त्यात शिवपुराण व शिवलीला अमृतला खूप महत्त्व आहे. याचे वाचन आपण शिवलीला अमृत वाचनाचे नेम आपण हे ग्रंथ एका दिवसात पण वाचू शकतो, 3 दिवसात पण वाचू शकतो, 7 दिवसाचा सप्ताह पण करू शकतो. हे ग्रंथ वाचण्याच्या अगोदर आपल्याला आदल्या दिवशी मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती 11 बेलपत्र वाहायचे आहेत. शिवलीला अमृताचा ग्रंथ तुम्ही सोमवारी सुरू करू शकता आणि रविवारी त्याची समाप्ती करू शकता. हा ग्रंथ तुम्हाला ठराविक वेळेत वाचायचा, एक तरी सकाळी तरी संध्याकाळी, पण वेळ ठराविक असावी. ह्या वर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत. पहिला सोमवार 28 जुलैला, दुसरा सोमवार 4 ऑगस्टला, तिसरा सोमवार 11 ऑगस्टला आणि चौथा सोमवार 18 ऑगस्टला आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवमूठ वाहायची पद्धत आहे. पहिल्या सोमवारी शिवमूठ ही तांदळाची आहे. दुसऱ्या सोमवारी शिवमूठ ही तिळाची आहे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ ही मुगाची आहे. चौथ्या सोमवारी शिवमूठ ही जवसाची आहे. आपण शिवमूठ वाहताना हे उच्चार करावा: शिव शिव हे महादेवा, माझी शिवमूठ सर्व ईश्वरा द्यावा. शिवमूठ वाहताना माझ्या माहितीप्रमाणे असं बोलायचा नियम आहे. दर सोमवारी आपण पिंडीवरती बेलपत्र वाहावे. धोत्राचे फूल, फळ, बेलाचे फळ मिळाले तर अतिउत्तम. वेगवेगळ्या प्रकारची फुले व नारळ आपण पिंडीवरती वाहावा. अशा पद्धतीने जर आपण श्रावण महिन्यात पूजा केली तर महादेव आपल्याला प्रसन्न होतात, आपली इच्छा पूर्ण होते. भारत हा सांप्रदायिक देश आहे. देवी देवतांना मानणारा देश आहे. हिंदुस्थानात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर व सोमाईचा करंजा, शिखर शिंगणापूर आणि नंदीकेश्वर याची माहिती आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन व तिथं जाण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नाग चतुर्थीचा उपास आहे. हा उपास सर्व बहिणी भावाचा उपास धरतात. या दिवशी वारुळाची पूजा करतात. नागोबाला दूध लाह्या वाहतात आणि नागोबाला आपला भाऊ मानतात.
यानंतर नागपंचमी शिरोळा साजरा करतात. माहेरवासनी माहेरी येतात. झिम्मा, फुगडी, फेर, गाणे याचा झोके याचा आनंद घेतात आणि मुले पतंग उडवतात आणि त्याचा मनसोक्त आनंद घेतात. याच्यानंतर येते नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा नंतर येते रक्षाबंधन. रक्षाबंधनानंतर येते श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्याच्यानंतर येते गोपालकाला आणि शेवटच्या सोमवारी जेथे तेथे महादेवाची प्रचलित मंदिरं आहेत त्या ठिकाणी मोठमोठ्या यात्रा भरतात. अशा प्रकारे या श्रावण महिन्याचं महत्त्व आहे. जेवढं तुम्ही श्रद्धेने भक्तीने करसाल तेवढीच महादेवाची कृपा आपल्या सर्वांवरती होईल. अशा प्रकारे नवीन नवीन माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारा तुमच्यापर्यंत पोचवीत राहील. माझा चॅनल तुम्ही पाहत राहा. अशा पद्धतीने नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करीन. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या माहितीनुसार. नमः शिवाय.